ते म्हणतात ना, घरचं झालं थोडं आणि सोयऱ्याने धाडलं घोडं. तशीच आज माझी काही तऱ्हा झालेली आहे. तर ते आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. तर इथे मी आज सगळी किचनची साफसफाई काढलेली आहे. कारण असं काही घरात झालं तर सगळं साफ करून घ्यावं लागतं. तर त्याआधी इथे मी गवारी करायला घेतलेली आहे. गवारी मी साध्याच पद्धतीत करते. मी याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. त्यानंतर मग गवारी टाकलेली आहे. ती चांगली तेलात परतून घ्यायची. कांदा भाजल्यानंतर आणि मग चटणी मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये म्हणजे जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी फक्त ठेवायचं आणि झाकण ठेवून वाफवण्यासाठी सोडून द्यायची आहे. आणि अशी ही छान गवारी म्हणजे सोप्या आणि साध्या पद्धतीत पटकन होऊन जाते. तर इथे मी आता ही गवारी करून घेतलेली आहे आणि लगेचच भांडी घासायला काढलेली आहेत. भांडी मी नेहमी बाहेर घासायला घेते, पण आज इथे आतमध्येच घेतलेली आहेत. म्हटलं पाणी पण होतं आणि सकाळचे 8 वाजलेले होते. सगळं आवरलेलं, मग म्हटलं चला आतमध्येच इथे सुरुवात करावी. तर आज म्हणजे उभं राहूनच सगळी भांडी घासून घेतलेली आहेत. आशू अजून उठली नव्हती तोपर्यंत मी इकडे भांडायला सुरुवात केली होती. त्यानंतर मग ती आली आणि मग तिनेही मदत केलेली आहे. मग चैतन्य पण आला, त्याने पण मदत केलेली आहे. तर वेळ दुपारची झाली होती. मस्त जेवणाची म्हणजे भूक खूप लागली होती. तर म्हटलं चला जेवण करून घेऊया. जेवणामध्ये मोडाची आमटी, गवारी आणि चपाती भात आणि जेवण केलं. पुन्हा मग कामाला लागलो आहोत जोमाने. तर इथे आशू सगळं ट्रॉली साफ करून घेते आणि मी खिडकीच्या काचा वगैरे सगळं क्लीन करून घेते. पूर्ण घासून काढाव्या लागतात कारण तेलाचे जे म्हणजे ज्यावेळेस फोडणी देतो त्यावेळेस तेल वगैरे उडतं, तर ते तसंच म्हणजे राहतं. तर इथे सगळी साफसफाई करून घेतली. तर भरण्या वगैरे भरून घेतलेल्या आहेत आणि आता सगळं म्हटलं साहित्य लावून घ्यावं. तर भरण्यांमध्ये साहित्य भरून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने जेवढं होतं तेवढं साहित्य भरून घेतलेलं आहे. आणि या बरण्या सगळ्या मी या रॅकमध्ये लावून घेते. सगळी स्वच्छता झाली म्हणजे किचनची स्वच्छता झाली. बाकीचं फ्रीज वगैरे साफ करायचं राहिलं होतं, ते म्हटलं आता नंतर बघावं कारण खूप उशीर झाला होता. आणि अशा पद्धतीने आता इथे मी या सगळ्या भरण्या लावून घेतलेल्या आहेत. किचनची साफसफाई म्हटलं की पूर्ण दिवस जातोच. दिवस पुरतच नाही तरीही काही ना काहीतरी बाकी राहतंच आणि माझं हे दिवसभर असं चालूच होतं आणि त्यात नेमकेच आले पाहुणे. पाहुणे आल्यामुळे मग काय आता पर्यायच नाही. म्हणूनच म्हटलं की घरचं झालं थोडं आणि सोयऱ्याने धाडलं घोडं. कामात काम. पण मी फक्त मसाले भातच केला. खूप कंटाळा आला होता. त्यामुळे मग फक्त मसाले भातच केला. मसाले भात इथे मी हा जो ओला काळा घेवडा असतो ना त्याचा केलेला आहे. याची रेसिपी मी आपल्या फुल व्लॉगमध्ये मी केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही नक्कीच पाहू शकता हा मसाले भात कसा करायचा ते. आणि खूप सुंदर आणि टेस्टी लागतो. आणि आज मग मसाले भातावरच रामराम केला. तर मंडळी असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि सोबतच असलेली बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.